अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा आज भीषण अपघात झाला। अपघात इतका भयंकर होता की विमानाच्या आसपासच्या इमारतीही जळून खाक झाल्या। विमानात असलेल्या 242 प्रवाशांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। भारतात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात असल्याचं म्हटलं जातंय। यापूर्वी भारतात असे अपघात कधी झाले आपण पाहूया। दुपारी 1:38 ठिकाण अहमदाबाद। अहमदाबादच्या मेघानी नगर भागात एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि कुणाला काही कळण्याच्या आत होत्याचं नव्हतं झालं। 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असलेलं हे विमान अवघ्या काही मिनिटात भरवस्तीत कोसळलं। ही घटना इतकी भीषण होती की विमान पूर्णपणे जळून खाक झालं, शिवाय परिसरातील इमारतीही पडल्या। भारतात विमान अपघात होण्याची ही पहिली वेळ नाहीये। यापूर्वी अशा घटना कधी घडल्यात त्यावर एक नजर टाकूयात। 19 ऑक्टोबर 1988 अहमदाबादमध्ये इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं। विमानाच्या उड्डाणासाठी रनवे शोधत असताना एका टॉवरला धडकून विमानाचा अपघात झाला। या अपघातात 130 जणांचा मृत्यू झाला। 24 फेब्रुवारी 1990 बंगळुरूमध्ये इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं। पायलटच्या चुकीमुळे विमान चुकीच्या दिशेला गेलं आणि अपघात झाला। या अपघातात 69 जणांचा मृत्यू झाला होता। 16 ऑगस्ट 1991 इम्फाळमध्ये इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं। खराब हवामान असताना विमानाचं उड्डाण झालं। थांजिंग हिलच्या डोंगराळ भागात हे विमान कोसळून 69 जणांचा मृत्यू झाला होता। 26 एप्रिल 1993 संभाजीनगरमध्ये इंडियन एअरलाइन्सचं विमान ट्रकला धडकलं। संभाजीनगरहून मुंबईकडे हे विमान जात होतं। रनवे सोडल्यानंतर विमान अपेक्षित उंचीवर गेलं नाही। विमान ट्रकला धडकल्यानं अपघात झाला आणि त्यात 55 जणांचा मृत्यू झाला। 17 जुलै 2000 पाटण्यात अलायन्स एअरच्या विमानाचा अपघात झाला। पायलटचं नियंत्रण सुटल्यानं वसाहतीमध्ये विमान कोसळलं। यात विमानातील 55 आणि जमिनीवरील 5 जणांचा मृत्यू झाला। 22 मे 2010 दुबईहून आलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा मंगळुरूमध्ये अपघात झाला। लँडिंग होत असताना विमान रनवेवर आदळलं। यात विमानातल्या 158 जणांचा मृत्यू झाला। 22 जुलै 2016 बंगालच्या उपसागरात वायुदलाचं विमान कोसळलं। चेन्नई किनाऱ्यापासून 280 किलोमीटर अंतरावर असताना विमान अचानक बेपत्ता झालं। काही वर्षांनी त्याचे अवशेष सापडले। या अपघातात 29 जण दगावले होते। 3 जून 2019 अरुणाचल प्रदेशमध्ये वायुदलाचं विमान कोसळलं। नियंत्रण कक्षाशी या विमानाचा संपर्क तुटला होता अशी माहिती आहे। या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला। 7 ऑगस्ट 2020 कॅलिकट विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा अपघात झाला। धावपट्टीवरून घसरून विमानाचे तुकडे झाले। या अपघातात 172 जण बचावले, मात्र 18 जणांचा मृत्यू झाला। आणि आज पुन्हा एकदा अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे। या अपघातानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।